मराठी पोरानं दिल्ली झुकवली, मंत्र्यांची बँड वाजवली। दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही गर्जना आपण अनेकदा ऐकली आहे, इतिहासात वाचली आहे। पण आधुनिक काळात सोशल मीडियाच्या आभासी जगात आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या मैदानात या ओळी अक्षरशः सत्यात उतरवून दाखवल्यात छत्रपती संभाजीनगरच्या एका मराठी तरुणानं। मागील काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या ऐतिहासिक आंदोलनापुढे अखेर केंद्र सरकार झुकलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय। मोदी सरकारच्या काळातील हा एक मोठा राजकीय भूकंप मानला जातोय। हा सगळा चमत्कार घडवला तो उच्च शिक्षित मराठी तरुण अभिजित दिपके आणि देशभरातील तरुणांनी। कोण आहे हा मराठी मुलगा? छत्रपती संभाजीनगर ते बोस्टनचा प्रवास, ज्याचं नाव काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या वर्तुळात कोणालाही माहीत नव्हतं, त्याच अभिजित दिपकेनं आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या आणि डिजिटल रणनीतीच्या बळावर संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं। मूळचा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील असलेला अभिजित हा अत्यंत उच्च शिक्षित तरुण आहे। त्याचं शालेय महाविद्यालय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने पुण्यातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं। पत्रकारितेची पदवी हातात आल्यानंतर डिजिटल मीडिया आणि जनसंपर्कातील अफाट भविष्य ओळखून त्यानं पुढील शिक्षण थेट अमेरिका गाठली। अमेरिकेतील नामांकित बोस्टन युनिव्हर्सिटीमधून त्यानं पब्लिक रिलेशन या विषयात आपली मास्टर पदवी नुकतीच पूर्ण केली। अभिजित हे डिजिटल कंपनीच्या क्षेत्रातील कोणतेही नौके खेळाडू नाहीत। यापूर्वी त्यांनी 2020 ते 2023 या काळात आम आदमी पार्टीच्या केंद्रीय सोशल मीडिया लीगमध्ये डिजिटल रणनीतिकार म्हणून मोलाची कामगिरी बजावली होती। 2020च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या विजयामागे त्यांच्या मीम बेस्ड डिजिटल मोहिमांचा मोठा वाटा होता। याशिवाय त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री कार्यालय आणि दिल्लीच्या शिक्षण विभागाचं कम्युनिकेशन ॲडवायझर म्हणूनही काम पाहिलंय। इंटरनेटवरील तरुणांची नाडी कशी ओळखायची आणि नरेटिव्ह कसं उभं करायचं यात अभिजित यांचा हातखंडा आहे। कॉकरोच जनता पार्टी नावाच्या उपरोधिक प्रयोगाचा जन्म या संपूर्ण आंदोलनाची सुरुवात एका अत्यंत अनपेक्षित घटनेतून झाली। एका न्यायालयीन सुनावणी दरम्यान कथितरित्या बनावट पदव्या घेणाऱ्या आणि व्यवस्था विस्कळीत करणाऱ्या तरुणांची तुलना कॉकरोच आणि समाजातील परजीवी अशी केली गेल्याची चर्चा सर्वत्र रंगली। जरी नंतर यावर स्पष्टीकरण आलं असलं तरी तोपर्यंत देशातील लाखो बेरोजगार आणि निराश तरुणांचा संतापणावर झाला होता। अमेरिकेतील बोस्टन शहरात बसलेल्या अभिजित दिपके याच्या डोक्यात एक भक्कम कल्पना आली। त्यांनी या अपमानास्पद लेबलला एका धारदार राजकीय व्यंगात बदलण्याचं ठरवलं। 16 मे 2026 रोजी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक गुगल फॉर्म शेअर करत उपरोधिकपणे कॉकरोच जनता पार्टी या डिजिटल मंचाची स्थापना केली। फक्त काही तासात या मंचावर हजारो तरुणांनी नोंदणी केली आणि 17 मे रोजी याचं अधिकृत इंस्टाग्राम हँडल सुरू झालं। व्हॉइस ऑफ द लेझी अँड अनएम्प्लॉय, आळशी आणि बेरोजगारांचा आवाज अशी टॅगलाईन असलेल्या या मंचानं काही दिवसातच तरुणांच्या मनात घर केलं। AI टूल्सचा वापर करून तयार केलेले आकर्षक चित्र, मतं आणि राजकीय व्यवस्थांवरील उपरोधिक प्रहार यामुळे हा मंच इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला। करोडो तरुणांचे फॉलोअर्स या डिजिटल आंदोलनाशी जोडले गेले। फक्त आभासी जगात न थांबता अभिजित दिपके यांनी आंदोलन प्रत्यक्षात उतरवलं। नीट पेपर लीक प्रकरण, परीक्षांमधील अनागोंदी कारभार आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीविरोधात दिल्लीच्या जंतर मंतरवर हे आंदोलन पेटलं। देशभरातून हजारो तरुण यात सहभागी झाले। आंदोलनाचं लोन वाढू लागल्यानं सरकारची यंत्रणाही हादरली। CJPनं 2 प्रमुख मागण्या पुढे केल्या। पहिली, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची तात्काळ राजीनामा द्यावा। दुसरी, पेपर लीकमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य ती भरपाई मिळायला हवी। सरकारकडून सुरुवातीला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाला, परंतु अभिजित दिपके आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हे आंदोलन देशव्यापी पातळीवर नेण्याचा इशारा दिला। एवढंच नाही तर जर प्रधान राजीनामा दिला नाही तर हा लढा आणखी तीव्र होईल। ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्यापर्यंत नेली जाईल असा सज्जड दमही दिला। त्यांच्या या आक्रमक भूमिकेनं केंद्र सरकारच्या पायाखालची वाळू सरकली। अखेर मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षाला यश आलंय। धर्मेंद्र प्रधान यांना विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि भविष्याचा हवाला देत आपला राजीनामा नरेंद्र मोदींकडे सुपूर्द करावा लागलाय। विशेष म्हणजे हा ऐतिहासिक विजय अशा दिवशी मिळालाय जेव्हा महाराष्ट्रात पवित्र एकादशी साजरी होते। त्यामुळे खऱ्या अर्थानं विठ्ठल पावला आणि मराठी पोराचा डंका दिल्लीत वाजला अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त होते। अभिजित दिपके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय की हा आम्हा सर्व विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा विजय। आम्ही हे सिद्ध करून दाखवलं की तरुण एकत्र आले तर सत्तेची मस्ती उतरवणं फार अवघड नाही। एका नव्या युद्धाची सुरुवात महाराष्ट्राच्या मातीतून आलेला, अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेला आणि डिजिटल रणनीतीचं अस्त्र हातात असलेला हा मराठी तरुण आज देशातील लाखो युवकांसाठी एक रोल मॉडेल बनलाय।
राजकारणातील पारदर्शकता, विद्यार्थ्यांचे हक्क आणि व्यवस्थेतील उत्तरदायित्व या मुद्द्यांवर एका मराठी मुलानं संपूर्ण दिल्लीला आपल्या शिस्तीची आणि धोरणाची चव चाखायला लावली. मराठी पोरानं दिल्ली झुकवली ही फक्त हेडलाईन राहिली असून नव्या पिढीच्या राजकीय आणि सामाजिक क्रांतीचा नवा इतिहास ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.